हिमांशू आपटे यांची मेल आलेली आहे. ते असं लिहितात आहेत की आय वॉच युअर प्रोग्राम गीता योग वर्जन 2013 daily on Sam TV. We all audience are really grateful to Sam TV and you. The message given by Gita is explained to us by you in a very beautiful way with day-to-day life examples. So we find it very easy to understand. Thanking you very much for that. My question is to you that it is said that marriage knots are already chosen in heaven. As you had explained in your previous episodes that a child before coming to birth has already chosen his parents according to his past deeds. So accordingly, before marriage a boy or a girl gets already chosen his or her partner, because normally during arranged marriage we check the proposals, also personally see the boy or girl and then decide how it is or how is it. हिमांशू आपटे, तुझं म्हणणं बरोबर आहे साहेब की लग्नाच्या गाठी स्वर्गात मारलेल्या असतात. जीव असतो तो बरोबर तसा फिरत त्या संयोगामध्ये येतो. आपली मित्रमंडळी किंवा आपल्याबरोबर राहणारे, काही वेळेला जीवलग बनवले जाणारे, काही वेळेला वर्षानुवर्ष शेजारी म्हणून राहणारे, काही वेळेला आपले ऑफिसात काम करणारे, असे जे लोक आहेत ते आयुष्यामध्ये पूर्वजन्मीच्या संबंधातून बरोबर येत असावेत. मला विचारलं, माझी खात्री आहे. कोणी म्हणाले कशावरनं माहिती, मी काही पुरावे करायला जात नाही आणि गरजही नाही, की बा माझी जी सध्या माझी पत्नी आहे ती माझी पूर्वीच्या 2 जन्मात पण पत्नी होती. तेव्हा अशा तऱ्हेने एखादी व्यक्ती जी आहे ती बरोबर तुमच्या येते, तरीसुद्धा कसे योग जुळत जातात की मी एका ठिकाणी गेलो, तिथे ते पण राहत होते, त्यांचं घर होतं, तिथे आमच्या पूर्वीच्या वडिलांचा वगैरे सगळा घरोबाच होता, त्या घराशी कसं सगळं जुळत गेलं. तिथे त्या माझ्या पत्नीने जन्म घेतला आणि माझी भेट झाल्यानंतर घरच्यांची त्याला मान्यता होती. बरं, आमच्या घरात पत्रिका वगैरे पाडणार ते सगळं जमतच होतं, सगळं व्यवस्थित होतं. त्याप्रमाणे ती माझी पत्नी झाली. मला तिच्या वाचून चालणार नाही आणि काम माझं सगळं सोपं हे सर्व कार्य करण्याचं, आणि तिला अनुभव आहे सगळा पूर्वीचा, अशा दृष्टीने हे पुन्हा जमलं. पण ते तरीसुद्धा माझे वडील म्हणाले की कळवल्यानंतर पत्रिका पाठव, मग मुलगी दाखवायला आणा. पण दाखवली खरी, पण पसंतच पडली ना, पत्रिका जुळलीच ना. तर तुम्हाला अशी शंका येते की प्रपोजल आल्यानंतर आपण हे सगळं जे काही करणार त्यामध्ये नाही जुळली तर मग पूर्वी वचन कसं द्यायचं. त्याच्यात वचना आणा भाका असं काही नाही आहे. वचन द्यायचं ते मनाला शिक्षण देण्यासाठी असतं. कोणालाही वचन द्यावं. महादेवाला सांगितलं मी उपवास करीन, मग करायचा. गणपतीला म्हटलं मी चतुर्थी करीन, मग करायची. आपलं वचन पाळण्याने मनावरती अंकुश आणि मनाला सवय लागते. बाकी देवाचा काही संबंध नसतो. तर तिकडे असं काही आणाभाकांचा प्रश्न नाही आहे. तर एकूण जर तुमची पुण्याई असली तर तुम्हाला एखादी गोष्ट सिलेक्ट करण्यासाठी, ठरवण्यासाठी मुभा दिलेली असते. प्रत्येकालाही मुभा मिळत नाही काय. ते तुम्हाला म्हणणार की बाबा तुमचा फार मोठं काही सिलेक्शन तुम्हाला नाही आहे, या 5,000तनं एक कुठलाही तुम्हाला मिळेल. म्हणजे अशा तऱ्हेने, कारण तुमची तेवढीच जे काही कमाई आहे तुमची, तुमच्या जीवाची, तुमचं ज्ञान ते तेवढं आहे, अशा तऱ्हेने म्हणायला हरकत नाही. पण ही जी शंका आहे ती येणं साहजिक आहे की मग ही जी बायको आहे किंवा आत्ता या आयुष्यात असलेला मित्र आहे तो पूर्वी मित्र असेल का. आता बऱ्याच वेळा शोधून काढल्यानंतर असं लक्षात आलं आहे की या जन्मीचा मित्र जो आहे तो पूर्वीच्या जन्मी स्त्री होता आणि त्याची तुमची मैत्री होतीच. या जन्मी तो पुरुष झाला तरी मैत्री आहे. पूर्वीच्या जन्मी मित्राची बायको होती, ती या जन्मामध्ये तुमची बायको झालेली आहे. काय तेव्हा तुम्ही तिला आवडला असाल माहिती नाही. सांगायचं हेतू काय की काहीतरी असे असूही शकतात, नसूही शकतात, आणि त्याच्यामध्ये सत्कार्य सत्कर्म यांचा संबंध असल्यामुळे तुमच्याजवळ किती कॅपॅसिटी आहे सगळं बरोबर नेण्याची, त्याच्यावरती हे सगळं अवलंबून असतं. एक गोष्ट बघायला हवी की आपण चांगलं कर्म सतत करत राहायचं.
चांगलंच होत राहतं. मग तुम्हाला पाहिजे तो मित्र मिळेल, पाहिजे ती बायको मिळेल, बायकोला तो नवरा पुन्हा आवडला पाहिजे, म्हणजे तुम्ही आपलं म्हटलं ही बायको पाहिजे असं नाही आहे. त्या स्त्रीला प्रथम मान असतो. तिने पहिलं सिलेक्ट करायचं. तिच्या जीवाने म्हटलं की हा मला नवरा चालेल आणि मग तुम्ही म्हटलं हो मला चालेल, मग ते जन्म येऊन सगळं बरोबर ॲडजस्ट होत असावं.